श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा विधीपूर्वक केली जाते. ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालीच्या दृष्टीनेही हा दिवस विशेष असणार आहे. खरं तर महाशिवरात्रीला कुंभ राशीत बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार आहेत. या व्यतिरिक्त या दिवशी कुंभ राशीत चतुर्ग्रही योग देखील असेल आणि त्यानंतर सर्वार्थ सिद्धी, प्रीती, ध्रुव आणि व्यतिपात योग असतील. महाशिवरात्रीला होणारा हा दुर्मिळ संयोग या 4 राशींना लाभदायक ठरू शकतो. महाशिवरात्रीला या 4 राशींवर भोलेनाथ खुश आयुष्याचं करणार सोनं आशीर्वादाने वर्षाव करतील. संपत्तीत अपार वाढ होईल. भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित सर्वात महत्त्वाचा दिवस महाशिवरात्री जवळ येत आहे. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी मंदिरे आणि शिवालयामध्ये महादेवाच्या मंत्रोच्चाराने वातावरण भक्तीने भरलेले असेल. काही राशींना भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद असतो. महाशिवरात्री हा या राशींसाठी खूप खास दिवस आहे. भगवान शिव ज्या राशींना अनुकूल आहेत त्यांच्यासाठी यावर्षी महाशिवरात्री कशी घडेल ते जाणून घेऊयात. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे, जो भगवान शिव त्यांच्या कपाळावर सजवतात. महाशिवरात्री वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य आणू शकते. आर्थिक बाबतीत हा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. दुसरी रास आहे कर्क. कर्क राशीवर चंद्राचेही नियंत्रण असते. महाशिवरात्रीला कर्क राशीच्या लोकांना भगवान शिवाच्या आशीर्वादाचा खूप फायदा होईल. त्यांच्या करिअर आणि व्यवसायात अचानक काही सकारात्मक बदल घडू शकतात. तुमचे उत्पन्न आणि नफा वाढण्याची अपेक्षा आहे. या दिवशी गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक आनंद आणि समृद्धी वाढेल. तुमचे आरोग्य सुधारत असल्याचे दिसून येईल. पुढची रास आहे मकर. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य असते, ज्यांना भगवान शिवाचे निस्सीम भक्त मानले जाते. महाशिवरात्री तुमच्यासाठीही शुभ परिणाम घेऊन येते. पैसे सहज मिळवता येतील. हा दिवस तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी खूप चांगला मानला जातो. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेली मोठी समस्या सोडवली जाऊ शकते. तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि आव्हाने कमी होतील. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीवरही शनिदेवाचे राज्य आहे. म्हणूनच महाशिवरात्रीला या राशीत जन्मलेल्यांनाही भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल. आर्थिक आघाडीवर मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येतील. पूर्वी तोटा होत असलेल्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो. मौल्यवान वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मानसिक स्पष्टतेमुळे तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. तुमचा आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमची प्रशंसा खूप होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.